प्रणय शेळके यादीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो प्रणय शेळके या यादीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच घेऊन जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये जिथे आपल्याला सलामीची जोडी पाहायला मिळते आणि कामोटे टायटन हा संघ 3 सामने खेळलाय 2 सामने विजयी झालाय 1 सामना हारलाय हा सामना बंधनकारक आहे जिंकणं फार तर एका दिशेने आपण पाहतोय मास्टर सूर्या 11 कामोटे संघ अतुल पाटील आणि टीम आणि दोनही सामने मात्र त्या ठिकाणी लगातार पराभूत व्हावे लागलेत या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं अगदी चुरस सामन्यांमध्ये मात्र पाहायला मिळते पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्गवरती निखिल गोवारी अर्थातच निकू याला आमंत्रित केलं गेलंय सुधीर भाऊ जाधव यांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित कारण लगातारचे 3 सामने सुधीर जाधव दत्ता मोरे सभाजी जराड प्रवीण कोडे आणि गणेश कटके यांच्या मालकीचा असणारा संघ विजय होताना आपल्याला पाहायला मिळाले चांगली गोलंदाजी राहिली जाऊया मैदानाच्या दिशेनं आमच्या सँडी भाऊंच्या माध्यमातून आपण पाहतोय पहिला चेंडू ऑफटिकच्या बाहेरचा वाईट चेंडू खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय चला सुधीर भाऊ जाधव या मंचावरती आपल्या शुभ हस्ते प्रणय शेळकेंना आपण मॅन ऑफ द मॅचचा बहुमान देऊ ते रिव्हर्सिपचं अस्त्र काढलंय आणि 1 धाव अर्जित केली जाईल वाईट चेंडू पाहायला मिळतो इथे अपील केली जाते परंतु पंच कळवतील ही खराब डिलिव्हरी आहे वाईट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते अभिनव आणि संतोष पाल अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना निखिल गोवारी समोरच्या दिशेने गोलंदाजी करतोय मॅन ऑफ द मॅच इथे प्रणय शेळकेला आपण मात्र बहाल करतोय चांगली फलंदाजी पाहायला मिळाली कॅमेरामन इकडे फोकस करा ते प्रणय शेळकेला सुधीर भाऊ जाधव संघ मालकांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाते ट्रॉफी आणि ग्लिस्टर कंपनीच्या माध्यमातून आपण पाहतोय आमच्या सुनील लावंड यांच्या माध्यमातून पाहतोय आपण ब्रँडेड कॅप मात्र उन्हापासून संरक्षणासाठी दिली जाते संघमालक स्वतः आपल्याला सुधीर जाधव पाहायला मिळत आहे तिथे चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये संतोष पाल फुल्लर लेनचा चेंडू फटका चांगला पाहायला मिळतोय परंतु 1 धाव तिथे घेतली जाते धावफलकाचा जर विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलंय 9 आकड्यावरती कामोटे टायटन संघाचं सुरुवात शांत आणि संयमी होताना पाहायला मिळते चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो दरम्यान क्षेत्ररक्षक आहे तिथे 1 धाव घेतली जाते आणि इथे विकेटची संधी क्रिकेटच्या खेळामधील आत्महत्या विकेटचं पतन अभिनव बॅक टू द पॅव्हेलियन
चांगली फेकी पाहायला मिळाली, डायरेक्ट थ्रो आणि माघारी परतणं फार मुश्किल होतं. त्या ठिकाणी स्ट्राईक सोडली होती. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जात होता, फटके चांगले होते, परंतु हाताने विकेट तिथे मात्र गमवावी लागतीये. मोठा धक्का बसतोय आणि नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आपल्याला पदार्पण करताना पाहायला मिळतोय. प्रताप लाड नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं अगदी तब्बल 3 षटकार ठोकून टाकले होते. आता मात्र संघाने विश्वास दाखवलाय आणि त्या विश्वासाला पात्र ठरत मैदानाच्या आतमध्ये मात्र तो नक्कीच पदार्पण करताना पाहायला मिळतोय. दरम्यान निकू गोवारीचं हे षटक आपण पाहतोय, त्याच्यामध्ये 2 वाईट चेंडूचा समावेश. षटक अजूनही संपलेलं नाहीये. 10 धावा धावफलकावरती आणि इथे मात्र बॅटची काळा घेऊन चेंडू सीमारेषेच्या दिशेने जात असताना तिथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. एक धाव घेतली जातीये आणि 11 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. एक विकेट आपल्याला या षटकामध्ये सुद्धा पाहायला मिळाली. आता मात्र दुसऱ्या एंडने मात्र नक्कीच फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल. चला घाई करा, जास्त वेळ मीटिंग घेऊ नका. टीम्स मीटिंग जास्त वेळ घेऊ नका, खूप उशीर होतोय. पुढचं षटक घेऊन गोलंदाजी मार्गावरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल नयन, आणि नयनवरती आक्रमण चढवलं जातंय, परंतु इथे झेल सोडला जातोय आणि पहा काय पाहायला मिळतंय. 4 धावा चौकार. संतोष पालला मोठं जीवदान. दुसरं षटक पॉवर प्लेचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि इथे क्षेत्ररक्षकाकडून चूक. आधीच संघ धोक्यात आहे, संकटात आहे आणि त्यावरती अशा प्रकारच्या चुका होत आहेत. फुल्लर लेनचा चेंडू आता मात्र इथे टाकला जातोय आणि झेल टिपला जातोय. प्रमोशन मिळालं होतं या आधीच्या फिल्डरला आणि प्रमोशन अमोल नरारे यांना मिळालं आणि तिथे त्या प्रमोशनचा फायदा घेतलाय का विकेट आपल्याला पाहायला मिळते. चांगला झेल त्या ठिकाणी आलाय. नयन खांबे गोलंदाजी मार्कवरती असताना चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. फसवले दोनही चेंडूवरती, एकाच झोनमध्ये मात्र फसवलं होतं. संतोष पाल मैदानाच्या बाहेर, संघाचा आयकॉन ज्याच्या नावामध्ये विजय बुरुडे मैदानाच्या दिशेने आपल्याला येताना पाहायला मिळतोय.
विजय बोरुडे नवीन फलंदाज ऑन स्ट्राईक आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. संघाचा आयकॉन नॉन स्ट्राईक एंडवरती प्रतापला पाहतोय, ज्याने मोठमोठे फटके खेळलेत. विजय बोरुडेने सुद्धा 2 महत्त्वपूर्ण सामन्यांमध्ये विजय संपादन करून देण्यासाठी मात्र प्रयत्न पाहायला मिळेल. एक धाव घेतली वेगाने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, कॉल दिलाय, फेकी खराब, खराब फेकी पाहायला मिळते. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या जातील, पूर्ण होत आहेत. यष्टीरक्षकांच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण अतुल पाटील यांना पाहतोय. अरविंद काकांना सुद्धा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, अगदी स्क्वेअर लेगच्या भूमिकेमध्ये. रिव्हर्शिपचा स्ट्रोक, बॅटचा आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. प्ले अँड मिस, परफेक्ट लीगल डिलिव्हरी पाहायला मिळेल. इथे फटका पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षक नाहीये. पॉवर प्लेचं सर्कल, चेंडू सीमारेषेच्या दिशेनं, अखेरच्या क्षणाला चेंडू आर पार स्पर्धा जिंकून जातोय. 4 धावा, चौकार. हळूवार वेगाने चेंडू आपल्याला मात्र जाताना पाहायला मिळतोय. 21 आकड्यावरती धावफलक. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा, चौथ्या चेंडू डॉट, 5व्या चेंडूवरती पुन्हा एकदा आपल्याला 4 धावा, चौकार. अजून एक चेंडू शिल्लक आहे. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. दरम्यान अमोल आहे तिथे आणि फेकी पाहायला मिळते. 1 धाव शेवटच्या चेंडूवरती स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न विजय यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये यशस्वी होतोय. ते आमच्यासोबत सिद्धेश जोडले जात आहेत, एक अष्टपैलू खेळाडू. मैदानाच्या आतमध्ये कमी दिसतो, एका चेंडूसाठी येतो, षटकार ठोकतो, मैदानाच्या बाहेर जातो. शेवटच्या चेंडूवरती पाचारण केलं जातं, पण त्या संधीचा फायदा सुद्धा तितकाच घेतला जातो. 11 दुने 22, 22 धावा. चला अमोल, वेळ घेऊ नका जास्त. अमोल नरारी यांना क्षेत्ररक्षण लावायचं म्हणजे हार्दिक पांड्या सुद्धा एवढा वेळ घेत नाही क्षेत्ररक्षण लावायला, कॅप्टन असून. काका जरा मैदानाच्या बाहेरून या, थांबा जरा, जाहिरात आली. IPL मध्ये जशी ऍड असते तशी KPL मध्ये ऍड आहे.
चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. उजव्या एटीच्या बाहेर सरसावून खेळण्याचा प्रयत्न खोलात टाकलेला अमोल नरी यावरती आक्रमण. द परफेक्ट एलिव्हेशन ग्राउंडेड शॉट पाहायला मिळतोय. 4 धावा चौकार. वेगाने धावफलक पुढे 26 आकड्यावरती. मास्टर सूर्या 11 कामोटे संघाच्या गोलंदाजांना मात्र नक्कीच त्या ठिकाणी टार्गेट करण्याचं काम केलं जातंय. या कामोटे प्रीमियर लीगच्या माध्यमातून बऱ्याच जणांचे आवाज, आपल्या नवोदित समालोचकांचे आवाज मात्र या मंचावरती आपल्याला ऐकायला मिळाले. सिद्धेश असतील, ऋषी धानावडे असतील, इथे सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांकडे अपील, परंतु अपील फेटाळून लावली जाते. हवेचा रोख ज्या दिशेने आहे त्या दिशेने फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. नक्कीच गुणलेखक सुद्धा आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून वेगवेगळे पाहायला मिळाले. आणि आता लाईव्हच्या माध्यमातून अपडेटर सुद्धा बियान वाराडकर आणि कुंदन कांबळे, जिथे कमी तिथे आम्ही, ती कमी भरून काढण्याचं काम मात्र त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. चला जाऊया. फुल लेनचा चेंडू सरळ हाताने खेळून काढलाय. नयन आहे, एक धाव घेतली जाईल. 26 धावा धावफलकावरती लागले गेलेले आहेत. एका धावेची भर. 27 धावा धावफलकावरती. चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपला जाईल. आणि प्रताप मात्र इथे स्वस्तामध्ये बाद परततोय. अगदी मैदानावरती बघितलं, पाहिलं, बराच वेळ त्या ठिकाणी उभा होता, मोठ्या फटक्यांची वाट पाहत होता. जसा एंड चेंज झाला मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु तेवढं एलिव्हेशन मिळालं नाहीये. फटका सीमारेषेच्या आरपार होऊ शकला नाहीये. आणि असं असताना मग मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागते. आता गुणवंत गोवारी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. कामोट्याचा चित्ता म्हणून नक्कीच या खेळाडूला ओळखलं जातं. चोरट्या धावा घेण्यासाठी ओळखलं जातं. ये देखिए सुपला शॉट. गुणवंत गोवारी. मी सांगितलं होतं कामोट्याचा चित्ता आहे. कधी कुठल्या ठिकाणी धडक घेईल, कधी काय बेधडकपणे करेल, कधी उसळी मारेल, सांगू शकत नाही. सुपला शॉट. झोपून मात्र चेंडू त्या मैदानाच्या आतमध्ये. गुणवंत गोवारी चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक साठी 3000 रुपयांचं कॅश प्राइज संदेश भगत यांच्याकडून. मारील तो. कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न. डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू, वाईट चेंडू पाहायला मिळतोय. खराब चेंडू. अमोल नरी पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलाय. या षटकामध्ये अमोल नरी 10 धावा आतापर्यंत आल्यात या ओव्हर मध्ये आणि 32 धावा धावफलकावरती लागल्यात. 32 धावा धावफलकावरती चांगला स्कोर पाहायला मिळतोय. षटकातील शेवटचा चेंडू गुणवंत गोवारीसाठी आपलातून फटका पाहायला मिळतोय. सीमारेषेच्या दिशेने चेंडू जात असताना 2 क्षेत्राचे चेंडू पाठीमाग आणि बघता बघता चेंडूला अडवलंय, परंतु 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये 3 धावा कंप्लीट करण्यात येत आहेत.
3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. या षटकामध्ये टोटल 13 धावा अमोल नरहरी यांनी खर्च केल्या. 35 धावा धावफलकावरती लागल्यात. या पूर्वार्धाच्या 12 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे. कशा प्रकारची रणनीती दोन्ही सेटल बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. ऑनफिल्ड पंचांना विनंती असणारे सामना सजवून घ्या, क्षेत्ररक्षण लावायला सांगा. कारण आता आपल्याला जसजसा दिवस जसजसा सूर्य पश्चिमेला जाईल ना तसतसे मात्र सामने लवकरात लवकर उरकून घ्यावे लागतील. ये देखिए गुणवंत गोवारी की कमाल, डॉट बॉल खेलते हुए मैदान के अंदर दिखाई दे रहे. सोनू पाटिल कमाल करते हुए, अच्छी गेंद गुणवंत गोवारी के लिए. ये देखिए हर बार नहीं, इस बार भी ऑफ टिक के बाहर की गेंद, लेकिन देखिए 2 चित्ते मैदान के अंदर दौड़ते हुए. थ्रो कितना भी अच्छा हो, हम दौड़ेंगे, हम लड़ेंगे, सामने वाले को बिगड़ाएंगे. आणि 37 धावा धावफलकावरती लागल्या जातील. ओ गुणवंत गोवारी, गुड शॉट, एक चांगला फटका. आणि संघासाठी महत्वपूर्ण धावा ज्या वेळेस यायला हवेत त्या वेळेस गुणवंत गोवारीची बॅट कमबॅक आपल्याला होताना पाहायला मिळतोय. गुणवंत गोवारी बॅक इन फॉर्म. फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट असं म्हटलं जातं. तो क्लास आता मात्र दिसायला लागलाय. रिव्हर्शिपचा स्ट्रोक, 2 क्षेत्ररक्षकांना चुकून चेंडू सीमारेषेच्या दिशेने जात असताना तोपर्यंत 2 धावा घेतल्यात वेगानं. आणि 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि विजय बोर्डेला मैदानाच्या बाहेर पडतावं लागेल. काहीही गरज नव्हती, मी तर म्हणेल दोनही येणं एकाच वेळेस त्या ठिकाणी बाईच्या स्वरूपामध्ये आपल्याला मात्र त्या ठिकाणी धावा पाहिला आणि एक शॉर्ट रन पाहायला मिळते. पहा आता काय पंचांनी निर्णय दिलाय. एकच रन आताची ऍड होणार आहे, कारण एका रन मध्ये आउट पाहायला मिळतोय, एका रन मध्ये त्या ठिकाणी शॉर्ट रन, मग एकच रन मिळणार आहे. खराब रणनीती मी म्हणेल तर 2 खेळाडूंची, कारण 3ऱ्या धावेची गरज नव्हती. विकेटचं पतन आपल्याला त्या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय. काही बिघडणार नव्हतं, परंतु लालच बहुत बुरी बला आहे. तीन फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलेले आहेत आणि धावफलकावरती धावा आपल्याला 42 पाहायला मिळत आहेत.
ये देखिए बड़ा स्ट्रोक, अमोल ने रोहित के मस्तक पे दस्तक। जाओ गेंद लेके आओ अमोल। 6 रन षटकार 48 रन। आल्या सरसी मोठा स्ट्रोक। हॅलो 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 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि 48 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात। या षटकामध्ये सुद्धा आपल्याला 13 रन पाहायला मिळाल्या। बाराच्या सरासरीने आतापर्यंत धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत आणि आता शेवटचा गोलंदाज कुणाला पाचारण केले जाणार? रोहित भेंडे, मॅन फ्रॉम जुई। बॉल पाठवा, बॉल पाठवा, बॉल नवीनच घ्यायला लागेल। ओके द्या, नवीन बॉल पाठवा मैदानाच्या आतमध्ये। चला पहिला बॉल रोहित भेंडेसाठी। गुणवंत गोवारी मात्र इथे खेळताना पाहायला मिळाला। पहिला चेंडू, एक धाव आली आहे। चेंडूला फुल लेनचा त्या ठिकाणी बनवताना पाहायला मिळालं, परंतु क्षेत्ररक्षक गुणवंत गोवारीसाठी वेगळी रणनीती, क्षेत्ररक्षण चांगलं सजवताना आपल्याला पाहायला मिळतंय। उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, वाईड चेंडू आपल्याला पाहायला मिळेल। हर्षल तेलवणकर साठी मात्र डॉट चेंडू इथे पाहायला मिळतोय। रोहित भेंडे याचा 2 चेंडू झाले, 2 धावा खर्च केल्यात। चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। 50 धावफलक पूर्ण झालंय संघाचं। कामोरे टायटन संघाला विजय संपादन करण्यासाठी मात्र त्या ठिकाणी धावा जमवणं फार गरजेचं। आता मिडल ऑफ स्टंप, परंतु कुठल्याही प्रकारची धाव नाही। नॉन स्ट्रायकरवरती गुणवंत गोवारी। स्ट्राईक स्वतःकडे घ्यावी लागेल, अस्तित्व सिद्ध करावं लागेल। आता मात्र परफेक्ट शॉट खेळला जातोय सीमारेषा पलीकडे। हर्षलच्या बॅट मधून ब्रँडेड स्ट्रोक पाहायला मिळतोय 8 धावांसाठी। या षटकामध्ये रोहित वरती
8 धावा कुठून काढल्यात. षटकाराच्या साह्याने मात्र आपल्याला धावफलक अगदी पाहायला मिळते ते 56 या आकड्यावरती. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू, वाईट चेंडू, खराब चेंडू. एका धावेने भर पडेल. 57 धावा धावफलकावरती. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू, वाईट चेंडू, खराब चेंडू, अवांतर धावेने भर. 58 धावा धावफलकावरती. मुक्तच्या धावा 10 धावा या षटकामध्ये खर्च केल्या जात आहेत रोहित भेंडे यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू, वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. खराब चेंडू. गोलंदाज वाईडची हॅट्रिक कंप्लीट करतोय आणि मुकुंद शिंदे यांच्याकडून हर्षलच्या लगातारच्या 2 षटकारांसाठी 500 रुपयांचे कॅश प्राइज असणार आहे. 2 षटकार ठोका आणि 500 रुपयांचे कॅश प्राइज जिंका. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये चेंडू मात्र आपल्याला नो मॅच लँड मध्ये जाताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकाची चुकी. धावांची धाव. गुणवंत गोवारी 5 चित्त्याची सफाई. गुणवंत गोवारी पोहोचलाय आणि 3 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. 3 धावा. मी सांगितलं होतं कामोट्याचा चित्ता आहे गुन्ह्या. हर्षलच्या बरोबरीने 1 धाव कंप्लीट करून धावत होता. शेवटच्या चेंडूवरती गुणवंत गोवारीने जर षटकार मारला तर 500 रुपयांचे कॅश प्राइज. मुकुंद शिंदेकडून फटका फसलाय. 1 धाव आली आहे. फेकी थोडीशी आपण पाहतो त्या ठिकाणी खराब आणि तरी पण इथे विकेटचं पतन पाहायला मिळते. गुणवंत गोवारी शेवटच्या चेंडूवरती आपल्याला बाद होताना पाहायला मिळतील. तोपर्यंत 1 धाव मात्र खात्यामध्ये नक्कीच ऍड केली जाईल आणि 63 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. विजयासाठी 64 धावांची गरज. मास्टर सूर्या 11 कामोटे संघ. चौसष्ट धावांची गरज विजयासाठी मास्टर सूर्या 11 कामोटे संघाला. जाऊया आवाजामध्ये बदल करूया. ओ टू कुंदन कांबळे सर. आणि या हॅलो तर यापुढील होणारा सामना आयडियल वर्सेस मास्टर सूर्या आयडियल वर्सेस मोर्या 11. दोन्ही संघाच्या संघनायक आणि व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे टॉस साठी. आदरणीय मंगेश तानपुरे यांच्या हस्ते टॉस होऊन जाईल. कालचे बर्थडे बॉय अप्रतिम दर्जाची काल गोलंदाजी केली होती आणि आपल्या संघाला 6 बॉल 8 धावा असताना आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला होता.
कामोडे टायटन संघाने तब्बल 64 धावांचं आव्हान दिले ते मासा सूर्या संघाला आणि मासा सूर्या संघ एक बलाढ्य संघ आहे या कामोडे नगरीतला. कशा प्रकारे आपल्या बॅट मधून आपल्या संघाला योगदान दिले याकडे सगळ्यांचे लक्ष असेल. लवकरात लवकर सलामीर जोडी मैदानामध्ये पाठवायची असेल अशी संघनायकाला मासा सूर्याच्या विनंती असेल. तर आयडल वर्सेस मोरिया 11 संघामध्ये टॉस घेतला जातोय. कॅमेरामॅन जर फोकस करा. आदरणीय मंगेशजी तनपुरे यांना विनंती करतोय की टॉस सोडून घ्यायचा आहे. ओके, गणेश सर आहेत तिथे. गणेश यादव या KPL चे प्रमुख आयोजक आहेत. दोन्ही संघ नायक नफीज आणि पंकज घाडगे या ठिकाणी उपस्थित टॉस साठी. आणि मोरिया 11 या संघाने टॉस जिंकलेला आहे. जे काही आपलं डिसिजन असेल ही मॅच संपल्याच्या नंतर जर का फिल्डिंग घेतला तर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. फलंदाजी घेतला हॅलो. तर कामोडे प्रीमियर लीग 2025 पर्व चौथे डे नाईट मॅच दिनांक 26 आणि 27 कालचा दिवस गेला. त्यामध्ये तब्बल 9 मॅच खेळवण्यात आल्या होत्या. जे संघ जिंकले त्याला पुढील मॅच साठी खूप खूप शुभेच्छा. जे पराजित झाले त्यांना आज चान्स संधी आहे. आजच्या दिवशी चांगला परफॉर्म कराल अशी अपेक्षा आहे. व आज तब्बल अजून 8 मॅच शिल्लक आहेत. मास्टर सूर्याची सलामीर जोडी मैदानाकडे रवाना झालेली आहे. सोनू पाटील आणि अतुल पाटील पाटील बंधू दोन्ही मैदानाकडे रवाना झालेले आहेत. पॉवर स्ट्राईकला कोण घेत जातो आणि नॉन स्ट्राईकला कोण असेल आणि काहीशी टीम मीटिंग चालू आहे. ती कामोडी टायटन यांच्याकडे काहीशी टीम मीटिंग चालू आहे. किती प्रकारमध्ये लवकरात लवकर धावा रोखण्याचा काहीसा प्लॅनिंग चालू आहे कामोडी टायटन संघाकडे. परंतु 64 धावांचं आव्हान आहे मास्टर सूर्या संघाला. परंतु तेवढेच बहादर असे सलामीर जोडी अतुल पाटील आणि सोनू पाटील हे दोघेही मैदानाकडे उतरलेले आहेत. नक्कीच धावांचा वर्षाव करण्याची जबाबदारी संपूर्ण संघ नायकांनी त्यांच्यावरती व त्यांच्या संपूर्ण टीमने दिली आहे. या संपूर्ण KPL चे प्रमुख आयोजक आदरणीय रविराज भगत यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आजच्या रविवारच्या मेजवानीची प्रमुख जे आहेत आजच्या रविवारची जी मेजवानी होती चिकन राईस आणि भाकऱ्या याचं संपूर्ण योगदान हे रविराज यांचं सौजन्य आहे. आदरणीय रविराज भगत कामोट्यातील क्रिकेटवरती आणि क्रिकेटवरती अतोनात प्रेम करणारे रविराज भगत संपूर्ण KPL ची जबाबदारी त्यांनी उचलली. त्यामुळे KPL या ठिकाणी सक्सेस होताना आपण पाहायला मिळतोय. त्यांना साथ दिली आहे ती संपूर्ण कामोटे क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी अध्यक्ष आहेत ते आपले सागर पाटील, उपाध्यक्ष परेशजी म्हात्रे, सेक्रेटरी सुशांतजी पाटील व त्यांचे संपूर्ण सहकारी टीम. तसेच अरविंद शिंदे यांनी देखील या कामोडी प्रीमियर लीग साठी खूप मोठे योगदान दिलं आहे. आज पंचांची भूमिका पार पाडतायत. तर सलामीर जोडी मैदानामध्ये आहे ते सोनू पाटील स्ट्राईकला आहे आणि अतुल पाटील नॉन स्ट्राईकला आहे. आणि संघाकडून पहिला आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आला तो मयूर, एक रफ्तार गोलंदाज. मयूर
पाण्याची गाडी मैदानामध्ये आलेली आहे. उन्हाचा तडाखा खूप मोठा आहे, त्यामुळे नक्कीच पाणी जास्तीत जास्त सगळ्या खेळाडूंनी इंटेक करा. गरज आहे पाण्यासाठी, कारण या उन्हामध्ये. चला तर मैदानाकडे वळूया. पंचांनी गो हेड मॅचसाठी दिलेला आहे आणि मयूर कडून पहिलेच गोलंदाजी मयूर घेऊन आला आहे. सोनू पाटील साठी पहिलाच बॉल टाकेल. काहीच छोटस रनअप पंचांना पार केलं, बॉल सोडलाय आणि आल्या आल्या बॉल होती, प्रहार केला सोनूने. बॉल चाला स्ट्रेट ड्राईव्ह, खणखणीत असा पहिलाच उद्घाटक सलामीचा चौकार. सोनूच्या बॅटमधून आलेला मोठा मोठा फटका आणि या फटक्याने स्वतःचं वैयक्तिक खातं खोललं आणि संपूर्ण संघाचं देखील खातं खोललंय ते सोनू याने. पुढील बॉल मयूरचा सोनूसाठी. पंचांना पार केले आणि बॉल चांगला होता, परंतु काहीसा हलकासा कट करायचा प्रयत्न केला, परंतु प्रयत्न फसलाय. बॉल डॉट चाललाय. अभिनव याचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळतंय. अभिनव एक कामोडे रफ्तार गोलंदाज आहे. तर पाहूया पुढील बॉल मयूरचा सोनूसाठी. पंचांना पार केले, बॉल सोडलाय आणि फुल टॉच बॉल आला तसा दिला भिरकावून. बॉल चाललाय सीमारेषा पार, खणखणीत असा षटकार. अप्रतिम दर्जाची फलंदाजी या सोनू पाटील, संघनायक आहे सोनू पाटील, याच्याकडून पाहायला मिळते. आपल्या संघाला 64 धावांचं आव्हान आहे, हे सोनूला माहिती आहे. आणि अप्रतिम दर्जाची फलंदाजी पाहायला मिळते ते सोनू पाटील याची. कारण आत्ताच आलेल्या शॉट मध्ये होतं वजन आणि धावा आल्या पूर्ण अर्धा डझन. आमचे समालोचक बंधू संतोष जाधव या ठिकाणी आलेले सकाळपासून खूप बिझी आहेत, वर्क फ्रॉम होम आहे, तरी त्यामधून वेळ काढून ते इथे आक्रमक फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते सोनूची. आतापर्यंत तब्बल स्वतःच्या बॅट मधून 10 धावा पटकावल्या सोनूने आणि संघाची धाव संख्या पुढील बॉल मयूर टू सोनू काय असेल. हॅलो, आणि हा बॅटचा एज घेतला आणि गुणवंत गोवारी याने उत्कृष्ट असा झेल घेतलाय. मयूरने सोनूला बाद केलंय. वैयक्तिक 10 धावांवरती बाद होतो तो सोनू पाटील. संघनायकाच्या स्वरूपात पहिलाच धक्का मिळतो तो मास्टर सूर्या 11 संघाला. एक मोठा फटका मिळालाय तो आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी करून झेल प्राप्त केलाय तो गुणवंत गोवारी याने. हॅलो हॅलो, तर आता नवीन फलंदाज मैदानामध्ये आला तो सोनूची जागा घेण्यासाठी आला तो प्रतीक भगत, एक हार्ड हिटर कामोड्याचा. रविराज भगत यांचा पुतण्या प्रतीक भगत उर्फ बाला.
तर पाहूया कशा प्रकारची फलंदाजी या प्रत्येक या ठिकाणी पाहायला मिळेल, कारण की अजूनही जिंकण्यासाठी 54 धावांची आवश्यकता असेल मास्टर सूर्य या संघाला. तब्बल धावा झाल्या 10. पाहूया मयूरचा बॉल प्रतीकसाठी आणि हा तटवायचा प्रयत्न केलाय, परंतु हडकीशी कडा घेतले बॅटने आणि मयूरने आल्याला दुसरा विकेट घेतलाय तो प्रतीकच्या स्वरूपात आणि मयूर जाऊन पोहोचला तो हॅट्रिक साठी. प्रतीक आला तसं त्याला परतावं लागेल स्वतःचं खातं न खोलता. काहीसा शॉट चुकला. धावसंख्या झाली ती 10. 2 बाद 10. पंकज घाडगे आपला निर्णय. पंकज घाडगे निर्णय काय असेल आपला? गोलंदाजी. ओके. प्रत्येक मॅचचा एक अभ्यास केला तर पाहाल ज्या संघनायकाने टॉस जिंकला असेल 99% हे गोलंदाजी स्वीकारतात. असं काय असं उत्तर कोणीच सांगू शकत नाही, कारण प्रत्येकाची चॉईस असते, परंतु चेस करायला सगळ्यांनाच मजा येते असं बोलू शकतो आपण. तर पाहूया पुढील बॉल. हॅट्रिकच्या बॉल साठी आलाय तो निकू. सॉरी सुमित लोखंडे एक नवीन फलंदाज आलेला आहे. पाहूया मयूर हॅट्रिकच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचला आहे. हॅट्रिक घेतो का की सुमित लोखंडे याची हॅट्रिक रोखतो, मोठा फटका घेतो, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. हवेच्या स्वरूपात हवेच्या मदतीने काही मोठा फटका येईल का पाहूया. आणि हाच उत्कृष्ट दर्जाचा बॉल. बॅटचा आणि बॉलचा काही संबंध नाही. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी जी पाहायला मिळते ती मयूरची. आणि 1 ओव्हरच्या अखेर धाव संख्या थांबली ती 10. 1 ओव्हरच्या अखेरीस धाव संख्या झाली ती 10. हॅलो. तर जिंकण्यासाठी आव्हान असेल ते 24 बॉल आणि 53 धावा. 54 जिंकण्यासाठी 24 बॉल आणि 54 धावांची आवश्यकता आहे ती. मग आहे आणि संघाकडून दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आला तो हर्ष तोडणकर. आणि स्ट्राईकला आहे तो एक दिग्गज फलंदाज अतुल पाटील. तर समीकरण आहे ते 24 बॉल आणि 54 धावांचं. मास्टर सूर्याला जर का सामना जिंकायचा असेल तर 24 बॉल आणि 54 धावांची आवश्यकता असेल, परंतु दिग्गज फलंदाज अजून देखील मैदानामध्ये आहेत, नक्कीच प्रयत्न करतील. पाहूया पहिलाच बॉल हर्षदचा अतुल पाटील साठी आणि आल्या उत्कृष्ट असा फटका खेळा लॉंग ऑफच्या दिशेने. बॉल चाललाय सीमारेषा बाहेर खणखणीत असा चौकार. कव्हरच्या दिशेने अप्रतिम दर्जा फटका बघायला मिळाला तो अतुल पाटील यांचा. स्वतःचं वैयक्तिक खातं खोलले चौकार आणि अतुल पाटील यांनी. आणि धावसंख्येत होते भर. धावसंख्या झाली ती 14. संतोष या ठिकाणी आलेले आहे. संतोष समालोचक. संतोष काय म्हणतोस? तर पाहूया पुढील बॉल हर्षदचा. आल्या आल्या हर्षदचं स्वागत केले चौकाराने अतुल पाटील यांनी. तर पाहूया पुढील बॉल कशा प्रकारचा असेल. आणि हा उत्कृष्ट पुन्हा दुसरा फटका कव्हरच्या दिशेने. बॉल चाललाय 1 बाउन्स सीमारेषा पार खणखणीत असा चौकार.
या चौकाने धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या झाली ती 18. अपेक्षित अशी फलंदाजी पाहायला मिळते मासा सूर्याच्या जोडीकडून. अतुल पाटील यांच्याकडून एक अनुभवी कामोड्याचा एक दिग्गज खेळाडू, अनुभवी खेळाडू अतुल पाटील. अप्रतिम दर्जाची खेळी इथे या ठिकाणी पाहायला मिळते. सोनू आला, सोनूने एक षटकार ठोकला, एक चौकार ठोकला. या तब्बल 10 धावा सोनूने वैयक्तिक केल्या व त्यानंतर आले अतुल पाटील यांनी पाठोपाठ 2 चौकार ठोकले आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ते 18 वरती. 2 बाद 18. तर पाहूया पुढील हॅट्रिकची चौकाराची हॅट्रिक होते का आणि होईल अशी अपेक्षा. आणि उत्कृष्ट तटवलाय बॉल, परंतु बॅटची हलकीशी कडा घेतली बॉलने आणि स्लिपच्या दिशेला बॉल अडवण्यात यशस्वी ठरलाय अमन टाक. तिसरा बॉल आलाय तो डॉट. धावसंख्या झाली ती 18. दर्जेदार फलंदाजी इथे पाहायला मिळते. तर अतुल पाटील यांची एक अनुभवी खेळाडू या कामोडे नगरीतला. पाहूया पुढील बॉल आणि उत्कृष्टाचा फटका फसलाय. पुन्हा बॉल आलाय तो डॉट. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी हर्षेकडून पाहायला मिळते. पहिल्याच 2 बॉलवरती 2 चौकार आले होते, परंतु पुढील 2 बॉल हे डॉट टाकले आहेत. हेच कमबॅक असतं प्रत्येक गोलंदाजाचं. आणि अजूनही 2 बॉल शिल्लक या ओव्हर मधले, या षटकामधले. पाहूया पुढील बॉल पंचानं पार केले. उत्कृष्ट असा पुन्हा कव्हरच्या दिशेने ठोकलाय. 1 बाउ सीमारेषा पार खणखणीत असा अतुल पाटील यांचा तिसरा चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22. पहिली ओव्हर तिथे हाताळण्यात आली मयूरची, त्यामध्ये मयूरने मात्र 10 धावा दिल्या व दुसरी ओव्हर आहे ती हर्षदची. आतापर्यंत 5 बॉल आणि 12 धावा आल्यात. काहीसं मागणं षटक बोलू शकतो या ठिकाणी. तर पाहूया अप्रतिम दर्जाची खेळी इथे पाहायला मिळते. अतुल पाटील यांची आतापर्यंत तब्बल 3 चौकार ठोकलेत आणि संघाला अपेक्षित अशी फलंदाजी करून देतोय अतुल पाटील. पाहूया हर्षचा शेवटचा बॉल काय असेल. पुन्हा उत्कृष्ट असा स्ट्रोक खेळलाय लॉंग ऑफच्या दिशेला आणि कव्हरच्या मध्यंतरी बॉल चाललाय. चौथा चौकार खणखणीत असा अतुल पाटील यांचा. तब्बल 4 चौकार ठोकलेत ह्या सेकंड ओव्हर मध्ये आणि धावसंख्या नेऊन पोहोचले ती 26. जिथं समीकरण होतं ते 24 बॉल 54, ते आता समीकरण मध्ये काहीसा बदल होताना दिसतोय आणि समीकरण 18 बॉल आणि 38 धावा. तर पाहूया आता तिसरं षटक घेऊन येतोय तो आमच्या कामोट्याचा श्री गणेश संघाचा व आता चालू असलेल्या कामोटे टायटन संघाचा एक आयकॉन खेळाडू विजय बोरुडे. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन येतोय तो विजय बोरुडे. विहान वराडकर आतुरतेने वाट पाहतात तो गोलंदाज संतोष पार याची. तर पाहूया विजय बोरुडे आपल्या संघासाठी कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. परंतु संजय आला आता स्ट्राईकला. संजयला नक्कीच मोठे फटके खेळण्याची आवश्यकता आहे, कारण समीकरण आहे ते 18 बॉल आणि 38 धावा. नक्कीच मोठे फटके घेण्याची आवश्यकता आहे मासा सूर्य संघाला. अतुल पाटील त्यांचं काम करत आहे. पाहूया संजय त्याला कशा प्रकारे साथ देईल. पहिलाच बॉल हो आला तसा बॉल दिला भिरकावून. बॉल चला श्रीदत्त प्रसन्न ग्रामस्थ नौपाडा यांच्या स्टँडच्या वरून आर पार खणखणीत असा षटकार. षटकारामध्ये होतं वजन आणि धावा आल्या तब्बल अर्धा डझन. या 6 धावेने धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या पोहोचली ती 32.
कृपया बॉल मच्छिंद्र सर बॉल द्या. चांगल्या प्रकारचं सहकार्य करतोय तो मच्छिंद्र. काल 2 दिवसापासून पाणी म्हणू नका, पंचांसाठी पाण्याची सोय, बॉलची सोय करतोय तो मच्छिंद्र. रवींद्र भाऊ याच्यात लक्ष तुम्ही बारकाईने द्या, खूप मेहनत घेतोय मच्छिंद्र. तर पाहूया बॉल चेक केला जातोय. अतुल पाटील आणि संजय, अपेक्षित अशी फलंदाजी या दोघी सलामीर या आलेल्या जोडीकडून पाहायला मिळते. तब्बल 32 धावा आतापर्यंत ज्या संघाच्या झाल्या त्यामध्ये 22 धावा या जोडीने कुठून काढलेल्या आहेत. पाहूया टीम मीटिंग लवकरात लवकर समोर मॅच चालू करा. मयुरी याने पहिलंच षटक अप्रतिम दर्जाचं हाताळलं होतं. त्यामध्ये 10 धावा दिल्या होत्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आणि मात्र 1 विकेट घेतली होती. परंतु त्यानंतर आलेले गोलंदाज ते काहीशे मागडे ठरतात असं या ठिकाणी दिसतंय. पुरेपूर समाचार घेतला जातो तो अतुल पाटील आणि संजय यांच्याकडून. पाहूया संजय साठी पुढील बॉल विजय बोरडेचा. काहीसं मोठं रनअप आणि पुन्हा बॉल तटवलाय, परंतु शॉट मध्ये काहीसे पाहूया कुठपर्यंत जातो. आणि अभिनव कडून उत्कृष्ट असा झेल घेण्यात येतो. बॉलची लेंथ थोडीशी स्लो केली, बॉल फसवा होता. बॉलच्या मिडलला काही संजयच्या आला नाही आणि हा संजय सारखा एक बलाढ्य फलंदाज बाद होतोय. सुमित सॉरी तर आता सुमीची जागा घेण्यासाठी आला आहे कामोड्याचा आयकॉन खेळाडू निकू गोवारी. निकू कडून खूप साऱ्या अपेक्षा असतील मास्टर सूर्या संघाच्या, कारण अजूनही तब्बल जिंकण्यासाठी खूप मोठं आव्हान आहे. तब्बल 16 बॉल आणि 32 धावांचं, 16 दुने 32, सरासरी प्रत्येक बॉलवर 2 धावा अपेक्षित आहेत. पाहूया 16 बॉल आणि 32 धावांचं आव्हान आहे. आणि काहीसा तांत्रिक अडचण मैदानामध्ये आलेली आहे. हवा जोरदार चालू आहे, खेळाडूंना थोडा त्रास होतोय आणि डेड बॉल दिलाय तो अंपायर विजय काहीसा ऍप्स दाखवताना. तर पाहूया विजयचा पुढील बॉल. पहिल्याच बॉल वरती आला होता एक षटकार, त्यानंतर विकेट आणि हा 3रा बॉल असेल विजय बोर्डेचा निकूसाठी. पाहूया पंचांना पॉवर केलंय, बॉल सोडलाय आणि बॉलचं हाईट खूपच होती असं वाटते, परंतु नक्कीच अप्रतिम दर्जाची गोलंदाजी करतोय विजय आपल्या संघासाठी. आणि पाठोपाठ 2रा बॉल हा डॉट आला. आतापर्यंत 3 बॉल झाले आतापर्यंत, त्यामध्ये 6 धावा आलेत आणि 1 विकेट आले. पाहूया विजयचा पुढील बॉल निकूसाठी. पंचांना पार केले, बॉल सोडलाय आणि हात तटवलाय लॉंग ऑफच्या दिशेला, परंतु क्षेत्ररक्षक तिथे मयूर तैनात. 1 धाव नक्कीच मिळाली जाईल आणि 1 धावेने धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या झाली ती 33. युट्यूब लाईव्हच्या या आपल्या झिक्रिकॉनच्या युट्यूब लाईव्हच्या मॉनिटरवर बसला येतो आपल्या समालोचक कामोट्याचा एक नावलौकिक समालोचक विहान वराडकर. काहीसा जॉब रोल मध्ये चेंज केलाय त्याने. युट्यूबची जे मॉनिटर आहे त्यामध्ये सर्वस्व देऊन तुम्हाला जो डॅशबोर्ड दिसतोय, आज ऑफिसचा डॅशबोर्ड बाजूला ठेवून आज सगळेजण एन्जॉय करतात ही केपीएल कामोडी प्रीमियर लीग 2025 पर्व चौथे. सोमवार ते शुक्रवार, सोमवार ते शनिवार बॉसच्या शिव्या खाल्ल्यानंतर ईमेलला रिप्लाय दिल्याच्या नंतर
फॉर्म्युले लावून दमलेले सगळे जे आहे आणि बायकोला माहेरी पाठवल्यानंतर रिलॅक्स होण्यासाठी आलेले जे सगळेच खेळाडू आहेत ते आज केपीला खेळताना दिसत आहेत. तर पाहूया पुढील बॉल अतुलसाठी विजयाचा आणि काहीशी हुल दिली आहे मात्र नक्कीच दिशा भरकटली आहे. अतुल पाटील आत्ता या ओव्हरच्या आधीचा विचार केला तर तब्बल एका ओव्हरमध्ये 4 चौकार ठोकले अतुल पाटील यांनी आणि संघाला एक चांगली धावसंख्या उभी करून दिली अतुल पाटील यांनी. आणि नक्कीच सामना विजयी करण्याच्या दिशेनेच धाव घेणार का अतुल पाटील या पुढील बॉलकडे आणि पुढील ओव्हरमध्ये समजेलच. पाहूया पुढील बॉल विजयचा अतुल यांच्यासाठी आणि हा पुन्हा एक काहीशी दिशा भरकटलेली आहे. लॉंग ऑफच्या दिशेला काहीसा बाहेर बॉल होता आणि पंचांचा वाईड बॉलचा इशारा. बॅक टू बॅक दुसरा वाईड बॉल. काहीसा फसवा चेंडू टाकायचा प्रयत्न करतो तो विजय परंतु स्वतः त्यामध्ये फसला जातोय. आतापर्यंत 4 बॉल टाकले व त्यामध्ये 8 धावा दिल्या ते विजय याने. पाहूया पुढील बॉल विजयचा अतुल साठी काय असेल आणि उत्कृष्ट असा ठोकला आहे पॉइंटच्या डोक्यावरून बॉल चाला कणकणी सीमारेच्या पार चौकार आणि या चौकाराने धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या झाली ती 39. अपेक्षित फलंदाज संपूर्ण सोनू पाटील कॅप्टन व त्यांच्या संपूर्ण संघ मालकांकडून अपेक्षित असलेली अशी फलंदाजी स्वतः अतुल पाटील हे संघ मालक आहेत आणि स्वतःच्या संघाला जिंकवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करतायत. त्यासाठी आम्हाला खूप म्हणजे आम्ही इथून असतो करा आम्हाला रवी भाऊ पाहिजे आहे की नाही रे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 39. 13 चेंडू आणि 25 धावा. रविराज भगतची कामोठे क्रिकेटला गरज आहे यासाठी कारण की रवी भाऊंकडे एक शैली आहे जी कामोठ्यातील खेळाडूंना जोडून ठेवण्याची. एक सगळ्यांसाठी एक प्रेरणास्थान असेल या क्रिकेट खेळाडू रविराज भगत सगळ्यांचे लाडके आहे ते. हा काहीसा फुलर बॉल होता पंचांचा नो बॉलचा इशारा. बॉलने धाव घेतले बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि नक्कीच बॉल गेलाय सीमारेच्या पार कणकणीत असा चौकार. अंपायर थर्ड अंपायर घेतलेला आहे. अंपायर कडून पाहूया बॉलची हाईट वरती ऑब्जेक्शन आहे. थर्ड अंपायर प्लीज. सँडी भाऊ पाहूया जरा चेक करूया काय होतंय ते. तोपर्यंत मॅच येतो ऑनलाईन पण आहे स्लोवर घे ना मागे हाईट चेक. भाई तरी मॅचचा विचार केला तर संघ मालक आणि स्वतः खेळाडू म्हणून अतुल पाटील हे एकटे उभे राहून हा संघ ही संपूर्ण मॅच कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. बॅक टू बॅक चौकाराची चौफेर अशी फटके अतुल पाटील यांच्या बॅट मधून पाहायला मिळते. संघाची धावसंख्येमध्ये भर होते वारंवार 4 आणि 4 या धावसंख्येने. संघाची धावसंख्या आता तब्बल पोहोचली आहे ती.
चेक केलं जातंय, जरा 2 मिनिटं फक्त थांबा. जे काय डिसिजन थर्ड अंपायरच्या मदतीने फेअर डिसिजन दिलं जाईल, परंतु अतुल पाटीलची फलंदाजी पाहाल तर अप्रतिम दर्जाची फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. जवळपास आतापर्यंत 5 चौकार त्याने ठोकलेत. तरी पंचांकडून नक्कीच पंचांच्या माध्यमातून फेअर डिलिव्हरी आणि हा नो बॉलचा इशारा आहे थर्ड अंपायर कडून. नक्कीच बॉलची नो बॉलचा आहे, सॉरी नो बॉलचा इशारा दिलेला आहे थर्ड अंपायर कडून आणि नो बॉल आहे. सॉरी हाईट जास्त होती. सॉरी फेअर डिसिजन बोलायचं होतं थर्ड अंपायर कडून, परंतु चुकून फेअर बॉल बोलण्यात आलं. दिलगिरी व्यक्त करतो, परंतु प्रॉपर नो बॉल आहे. बॉलची हाईट खूपच होती. दिलगिरी व्यक्त करतो. फेअर डिलिव्हरी बोल, फेअर डिसिजन बोलायचं होतं. समजून घ्या अशी अपेक्षा आहे. तर दर्जेदार चौकाराची आतषबाजी केली जाते ते अतुल पाटील संघ मालक यांच्याकडून आणि अप्रतिम दर्जाची फलंदाजी. हा पुढचा बॉल असेल फीट. उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल आहे तो फ्रीट. धावसंख्या झाली ती 44. पाहूया जिंकण्यासाठी 13 बॉल आणि 20 धावा. पाहूया शेवटचा. ओ हो अप्रतिम दर्जाचा फटका इथे पाहायला मिळतो, परंतु क्षेत्राची तैनात आहे आणि फ्रीटचा बॉल होता. पाहूया एक धाव घेण्यात सक्सेसफुल ठरले ते अतुल पाटील आणि 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपला आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 45 आणि जिंकण्यासाठी समीकरण उरले ते 12 बॉल आणि 19 धावा. संतोष जाधव माणूस मधला की थोडे डिसिजन चुकतात, काही निर्णय चुकतात, परंतु आपण समजून घेणं हे खूप महत्वाचं असतं. हे प्रत्येकाच्या आयुष्यामधील हा खूप एखादा एक गुणधर्म असतो, समजून घेणं एखाद्याचं. कारण चुकीमधूनच माणूस काही ना काही शिकत असतो. संतोष जाधव लक्ष ठेवा. समीकरण शिल्लक राहिले ते 12 बॉल आणि 19 धावा. ज्याने आतापर्यंत मॅच उभी ठेवले ते अतुल पाटील अजूनही मैदानामध्ये आहेत आणि त्यांची साथ देईल तो निकू गोवारी. आणि ज्या गोलंदाजाने काल मेडनवर टाकली होती तोच गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघाकडून 4थं षटक घेऊन आलाय तो अमन टाक, ज्याने निर्णायक खेळी आपल्या गोलंदाजीतून केली होती आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला होता. मेडन ओव्हर टाकली होती, तो अमन टाक ओव्हर टाकण्यासाठी आलेला आहे. अतुल पाटील अप्रतिम दर्जाची खेळी जवळपास आतापर्यंत पाहाल वैयक्तिक 29 धावांवरती खेळतात ते अतुल पाटील. 2 3 4 5 6 7 तब्बल 7 चौकार ठोकलेत. तर पाहूया अमन टाकचा पहिलाच बॉल अतुल पाटील यांच्यासाठी काय असेल आणि हा बॉल दिला भिरकावून, परंतु काहीची ताकद किंवा नक्कीच अभिनव तिकडे तैनात. 1 धाव पूर्ण झालेली आहे आणि शेवटचे 11 बॉल आणि 18 धावांचा आवश्यकता आहे. अतुल पाटील वैयक्तिक 26 धावांवरती खेळतायत. तर त्यांची साथ देतो तो निकू गोवारी देखील एक मोठा खेळाडू आहे. रायगड प्रीमियर लीग सारख्या मोठ्या लीग मध्ये तो खेळून आलाय. जय हनुमान कामंडे संघाचं नेतृत्व करताना अप्रतिम दर्जाची खेळी निकू गोवारीकडून पाहिली जाते वारंवार. आणि पाहूया अमन टाकचा पुढील बॉल निकू गोवारीसाठी आणि उत्कृष्ट आला. आताचा बॉल दिला भिरकावून. बॉल झाला स्वर्गीय गेनू नारायण मात्र स्टँडच्या पलीकडे खणखणीत असा षटकार.
संतोष पालच्या भाच्याने कॅच झेल अप्रतिम दर्जाचा घेतलाय. संतोष पाल नक्कीच पुढच्या वर्षी आपल्या भाच्याला इन मध्ये घेईल का याकडे सगळ्यांच्या नजरा असतील. परंतु निकू गोवारीची अप्रतिम दर्जाची गोलंदाजी या षटकाराने काहीसे समीकरणामध्ये बदल झालाय. समीकरण उरले 10 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता. षटकार 10 बॉल आणि 12. 10 बॉल 12. येस मास्टर सूर्या संघाला जिंकण्यासाठी 10 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता आहे. दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळते होते निकू गोवारी आणि संघ मालक स्वतः अतुल पाटील यांची. पाहूया पुढील बॉल. अमन टाकटू निकू गुणवंत गोवारी काहीसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना निकू गोवारीसाठी काहीसं जाळस टाकलं जातंय. नक्कीच निकूला फसवायचा प्रयत्न असेल परंतु निकू तसा फसण्यासारखा नाहीये. निकूकडे देखील खूप अनुभव आहे आणि हा काहीसा उत्कृष्ट असा फटका मारायचा प्रयत्न केला होता परंतु निर्धाव चेंडू चालला आहे. कारण निकूला कॉन्फिडन्स आहे की नक्कीच या पुढे येणारा एखादा मोठा फटका माझ्या बॅट मधून जाऊ शकतो. वाईड बॉल आणि त्यामध्ये ओव्हर थ्रोच्या 2 धावा या ठिकाणी. 1 मिनिट. मी काय बोलत नाही. पंच डिसिजन द्यायचा आहे फक्त वाईट. ओके फक्त वाईड बॉल 1 धाव नक्कीच मिळेल. आणि समीकरण आले ते 9 बॉल आणि 11. पाहूया आणि पुन्हा आला तसा भिरकावून दिलाय बॉल. चला पाहूया सीमारेषा पार खणखणीत असा निकूचा दुसरा षटकार. पाहूया पुढील बॉल निकूचा पुन्हा एक तिसरा खणखणीत असा समालोचन कक्षा दिलेला खणखणीत असा षटकार आणि हा विजयाचा षटकार दिला तो निकूने. आतापर्यंत 3 षटकार टोकून आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिलाय निकू गोवारी याने. आणि सामना जिंकलाय तो मास्टर सूर्या 11. अप्रतिम दर्जाची खेळी केली ती अतुल पाटील यांनी आणि त्याला साथ दिली निकू गोवारी याने. आणि यापुढे होणार सामना मोर्या 11 वर्सेस आयडियल. मोर्या 11